माणसांचे जीव घेते, तुम्हाला लाज वाटत नाही? स्वतःचा मूलबाळ बघता की नाही त्याच्यामध्ये? कुणी महापालिकेचे कुणी अधिकारी आता खांडेकर मला नाही भेटले. आपण यांना निलंबित करा आणि यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. यांची पण चौकशी झाली पाहिजे. या घटना 3 महिन्याच्या 3 नाहीयेत साहेब. यांनी 30 लोकांचे जीव घेतलेत आणि 30 बाळांचे सुद्धा जीव घेतलेत. अतिरिक्त आयुक्तांची चौकशी पाहिजे. मी 2 मिनिटात तुम्ही उत्तर. मी आता हे शर्ट काढेन. मला आत्ताच्या आता मी हे शर्ट काढेन. मी तुम्हाला सांगतो साहेब, मला हे जबाबदार आहे. अहो, ज्या पोराचा जन्म झालेला नाही त्या 8 महिन्याचं बाळ तुम्ही पोटात असताना मारताय. करारी राज साहेब आपले पाठीशी असताना डरायचं नाही. श्रीमती सोनम डोंगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने सदर प्रकरणी डॉक्टर भावना पगारे यांचा हलगर्जीपणा झाला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. प्रस्तुत प्रकरणात डॉक्टर पगारे यांनी कर्तव्यात कसूर केली असल्याने त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे योजिले आहे. महाराष्ट्र हे दुर्दैव आहे. 2 दिवस मनसेची वाट बघण्यापेक्षा, आमच्या आंदोलनाची वाट बघण्यापेक्षा हे आपल्याकडून स्वतःहून व्हायला हवं होतं. तो साठा जप्त सील करून ठेवायला पाहिजे होता. पण ह्या 2 दिवसांनंतर ही घटना घडते. सोनम डोंगरे या आमच्या भगिनीला ही आमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. जरी फारसे समाधानी नसलो तरी ज्या मुख्य डॉक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई होते, चौकशी निपक्षपाती होईल, त्यात ह्या दोषी आढळतील आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्या जोपर्यंत तुरुंगात जात नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार.